हे बघा बाळांनो, आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की 1 ते 10 अंकाची समसंख्यांची बेरीज किती, किंवा 1 ते 10 विषम संख्यांची बेरीज किती, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, 11 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, असा प्रश्न आला तर आपण जर सगळ्यांची मोजत बसलो, बेरीज करत बसलो, वेळ खूप जातो. त्यामुळं तुम्हाला मी एक शॉर्टकट ट्रिक शिकवणार आहे. आता बघा मला एकच फक्त पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, 1 ते 10 अंक घेतलेत आपण. 1 ते 10 अंकाच्या समसंख्यांची बेरीज किती म्हटलं तर पहिलं डोळे झाकून 30 लिहायचं. किती? 30. आणि 1 ते 10 संख्या आहेत विषम. विषम कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती आहे? 1, 3, 5, 7, 9 या संख्यांची बेरीज केला तुम्ही तर त्याची बेरीज येते 25. आता पहिलं तेवढं लक्षात ठेवायचं, पहिल्या समसंख्येची बेरीज 30 आणि दुसऱ्या विषम संख्येची बेरीज 25. एवढं लक्षात ठेवला की पुढचं सोपं आहे. पुन्हा 11 ते 20 समसंख्या जर विचारल्या तुम्हाला, त्याच्यात समसंख्या कोणकोणत्या आहेत? 12, 14, 16, 18, 20 या समसंख्येची बेरीज. त्याच्यात 30 मध्ये फक्त 50 ने वाढवत जायचं. 30 मध्ये 50 वाढवा किती झाले? 80. आणि विषम संख्येची बेरीज 25 मध्ये 50 वाढवा 75. पुन्हा 21 ते 30 समसंख्यांची बेरीज 80 मध्ये परत 50 मिळवायचं 120. कसं 120 होईल? 130 होतात. किती होतात? 130. पुन्हा 75 मध्ये 50 मिळवा किती होतात? 125. 50 ने वाढवत जायचं. 31 ते 40 पर्यंत समसंख्यांची बेरीज 180. 130 मध्ये 50 वाढवले आपण. आणि पुढे इकडं विषम मध्ये 50 वाढवा 175. पुन्हा 41 ते 50 समसंख्यांची बेरीज किती होते? 180. 180 मध्ये 50 वाढवा 230. 175 मध्ये 50 वाढवा 225. लक्षात ठेवायचं. पुन्हा 51 ते 60 समसंख्यांची किती होते? 280. परत 50 वाढले. आणि 225 मध्ये 50 वाढवा 275 विषम संख्यांची. 61 ते 70 समसंख्यांची बेरीज किती होते? 330. आपण 50 ने वाढवत चाललोय. आणि 275 मध्ये 50 मिळवा पुन्हा 325. पुन्हा 71 ते 80 समसंख्यांची बेरीज किती? 380. आणि 325 मध्ये वाढवा बरं 50 375.